सौ शोभा जयपाल पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी या ठिकाणी अर्पण करतो आहे। आज शुक्रवार 27 जून 2025 हा दिवस अत्यंत दुःखाचा आहे, कारण आज आपण चिंचवड गावातील एक सुजाण माता, कष्टाळू गृहिणी, धार्मिक व्रती आणि संस्काराची गाथा असलेल्या सौ शोभा जयपाल पाटील यांना हरवलं आहे। त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंब नाही, संपूर्ण चिंचवड गाव पोरकं झालं आहे, दुःख सागरामध्ये बुडालेलं आहे। ज्यांच्या हस्तस्पर्शाने संसार नेटका केला, ज्यांच्या मार्गदर्शनानं उभं राहिलं कुटुंब, ज्यांच्या प्रेमानं भरलं घर आणि ज्यांच्या हशानं फुललं आयुष्य, त्या सौ शोभाताई आज आपल्यामध्ये राहिलेली नाहीत। ही मनाला चटका लावणारी बाब आहे। त्यांचा संपूर्ण जीवन प्रवासच आदर्शवत होता। घर, समाज, धर्म आणि कुटुंब यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली। पती श्री जयपाल पाटील चिंचवड गावातील कर्मवीर तरुण मंडळ, कर्मवीर पतसंस्था, कर्मवीर लायब्ररी आणि गावातील इतर संस्थांचे चेअरमन आणि संचालक म्हणून कार्य करत असताना त्यांना प्रत्येक पावलावरती साथ देणारी, मार्गदर्शन करणारी आणि घर सांभाळणारी व्यक्ती म्हणजे सौ शोभाताई पाटील। मुलगा तुषार, सून पूजा आणि नातू पियुष, तसेच मुलगी सुचिता, अमित पाटील जावई आणि त्यांची 2 मुलं रितिका, आरव या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांनी मायेचं, प्रेमाचं आणि संयमाचं पाणी घातलेलं आहे। सौ शोभा जयपाल पाटील यांची धार्मिकतेत त्यांची निष्ठा विलक्षण होती। महाराजांचा आहारविधी, मंदिर पूजाविधी, प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये त्या हिरिरीनं सहभागी असायच्या। त्यांनी केवळ स्वतःचं नाही तर संपूर्ण कुटुंबाला धर्माचं, संस्काराचं महत्त्व शिकवलेलं आहे। पाहुणचार, मत्तीची तयारी, कोणत्याही कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन हे त्यांच्या स्वभावाचे घटक होते। सतत उत्स्फूर्त राहून त्यांनी अनेकांना आधार दिला। पण शोभा जयपाल पाटील यांना अचानक मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि कोम्यामध्ये गेल्या। मृत्यूशी झुंज दिली, पण अखेर त्यांना जिनेश्वर चरणी विलीन व्हावं लागलं। मित्रहो, एक सत्य आपल्याला स्वीकारावं लागतं, शरीर हरवतं पण व्यक्तिमत्वाचा सुवास कायम राहतो। आठवणी धुसर होतात पण संस्कार दीर्घायुष्य असतात। सौ शोभाताईंचं व्यक्तिमत्व आणि संस्कार ही त्यांची खरी संपत्ती आहे। मुलगा तुषार, सून पूजा, मुलगी सुचिता आणि अमित पाटील जावई हे सगळं कुटुंब त्यांच्या संस्काराची जिवंत उदाहरणं आहेत। मित्रहो, कुणी अपघातानं आयुष्यात येतं आणि काही जण नीतीनं आयुष्यातून निघून जातात, पण जे आयुष्यभर माणसांच्या मनावर राज्य करतात त्यांची आठवण कुठल्याच मृत्यूनं संपत नाही। म्हणून त्यांच्या जाण्याचं दुःख आहे, पण त्यांनी घडवलेली माणसं, कुटुंब आणि समाज यांना पुढं नेणं ही आपली जबाबदारी आहे। सौभाग्यवतीचं मरण म्हणजे पतीच्या आयुष्यामध्ये मरण येणं हे पुण्यप्राप्त आणि समाजमान्य मरण आपणाला पाहायला मिळतं। सौ शोभा जयपाल पाटील यांना सौभाग्यवतीचं मरण प्राप्त झालं, हे त्यांच्या पुण्यसंचयाचं आणि धार्मिक आचरणाचं फलित आहे। आज आपण सर्वांनी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करूया। हे जिनेश्वरा, सौ शोभा जयपाल पाटील यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे। त्यांच्या कुटुंबाला, विशेषतः पती जयपाल पाटील, मुलगा तुषार, सून पूजा, मुलगी सुचिता पाटील, अमित पाटील जावई, आई श्रीमती इंदुमती मगदूम, भाऊ आणि भाऊजय श्री राजेंद्र मगदूम, सौ अश्विनी मगदूम, श्री सुरेंद्र मगदूम, सौ रुपाली मगदूम, श्री संजय मगदूम, सौ अर्चना मगदूम, श्री शीतल मगदूम, सौ अमृता मगदूम खोची यांना, तसेच दीर चौगंडा पाटील, सौ विमल पाटील, श्री सुरेश पाटील, सौ वर्षा पाटील आणि त्यांचे कुटुंबीय, सर्व नातेवाईक, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी यांना हे दुःख सहन करण्याचे बळ तू प्रदान कर। पुन्हा एकदा सौ शोभा जयपाल पाटील यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।
मृत्यू हा महान आहे, सर्वासाठी समान आहे. मृत्यू हा महान आहे, सर्वासाठी समान आहे. राजा असो वा रंक, त्याला निसर्गाचं दान आहे. काकी आठवण तुमची होता, येते नैनातून पाणी. जाणार इतक्या लवकर, जाणले नव्हते कोणी. मनी राहिल्या फक्त गोड आठवणी. ऊर भरून येता असे वाटते, काकी यावे तुम्ही परतोनी, यावे तुम्ही परतोनी. राजकुमार चौगुले आणि परिवार, चिंचवाड. धन्यवाद.